जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची बिनविरोध निवड, तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड. वंदना मगरे ठरल्या जालन्याच्या पहिल्या महापौर. महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपच्या वंदना मगरे जालन्याच्या पहिल्या महापौर ठरल्या आहेत. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर मनपा प्रशासनाने महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख होती. त्यानुसार महापौर पदासाठी वंदना मगरे आणि उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं. त्यानंतर त्या दोघांची महापौर व उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर जालन्याचा पहिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आज जालना महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौर बिनविरोध निवडले गेले असून जालन्याच्या पहिल्या महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. दरम्यान ज्या पद्धतीने आम्हाला महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळाले त्याच पद्धतीने आम्हाला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत मिळेल असा विश्वास यावेळी भाजप नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला. कोणाचा असेल हे तर ठरलंय भाजपचा, पण नाव काय आणि उपमहापौर कोण? जालनामध्ये महानगरपालिका झाल्यानंतर पहिला महापौर असा मान वंदना मगरे यांना भेटला आहे आणि उपमहापौर म्हणून सन्मान्य राजेश राऊत यांना भेटला आहे. आम्ही सर्व नाव श्रेष्ठांना पाठवलं. श्रेष्ठाने दोघांचं नावानं हिरवा कंदील दिला आणि दोघांचं नाव भरून आता मी पाठी घालायला चाललो. बरं, आता जालना महानगरपालिकेत भाजपचा तर झेंडा फडकलाय, पण आता येणार निवडणूक आहे जिल्हा परिषद, याचं चित्र कसे असेल? 100% जे मॅन्डेट आम्हाला महानगरपालिकेत भेटलं ते मॅन्डेट आम्हाला जिल्हा परिषद भेटणार, पंचायत समितीने भेटणार. नगरपालिकेत भाजपचाच महापौर आता निश्चित झाले, कारण ही निवडणूक बिनविरोध झाली. आणि महापौर आणि उपमहापौर कोण यांची नावं काय आहेत आणि जालना शहराच्या विकासासाठी काय तुम्ही पहिली पाऊल उचलणार आहात? निश्चित जालना शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत दिलं. 41 नगरसेवक आमचे निवडून आले. अर्थातच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज या ठिकाणी भरलेले आहे. महापौराच्या माध्यमातून श्रीमती वंदना अरुण मगरे यांना महापौर पदाचा अर्ज भरला. उपमहापौर पदासाठी माननीय राजेश रामभाऊजी राऊत यांचा अर्ज त्या ठिकाणी भरला. आणि ही प्रक्रिया करत असताना भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. या सर्व गोष्टी आम्ही श्रेष्ठींच्या कानावर टाकतो आणि श्रेष्ठीकडनं आदेश आल्याच्या नंतरच हा सर्व फॉर्मॅलिटी आम्ही या ठिकाणी पार पाडलेली आहे. निश्चितच प्रदेशाच्या परवानगीच्या नुसारच ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि आज दोघेही उमेदवारांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहे. भारतीय जनता पार्टीने अगोदरच विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढलो, विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि निश्चितच जालना शहराच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या प्रमाणात विकासाचे नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीचाच विकास करू शकते हे एकदा जनतेने दाखवून दिलेलं आहे. ओके.